अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मौजे वडगाव सावताळ येथील सरपंच संजय रोकडे यांनी गावातील विविध प्रश्न मार्गी लागावे याकरिता गेल्या 5 दिवसांपासून बेमुदत उपोषण केले। मात्र अद्याप एकाही शासकीय प्रतिनिधीने हे उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न केला नाही। कोरोना काळात म्युकरमायकोसिस यांसारख्या अतिशय गंभीर आणि जीवघेण्या आजाराशी सलग 22 दिवस सामना करून सरपंच बाहेर आले। आजारानं शरीरावर परिणाम केलेलाच आहे। आपल्या शरीराची तब्येतीची किंचितही काळजी न करता ते गावच्या कल्याणासाठी उपोषणास बसलेत। गावाच्या बाबतीत निर्णय घेताना ग्रामपंचायतीचं महत्त्व मंत्रालया एवढंच असतं। सरपंच हा ग्रामपंचायतचा प्रमुख असतो। सरपंचांची मतं आणि मागण्या या संपूर्ण गावच्या मागण्या समजल्या जातात। पण सरपंचाच्या रूपाने अख्खं गाव शासनाच्या दारात उपाशीपोटी न्याय मागत असताना शासनाने त्याची दखल घेतली नाही ही अतिशय खेदाची बाब आहे। वडगाव सावताळ गाजदीपूर वीज पुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे, जलजीवन मिशन योजनेसाठी वीज जोडणी मिळावी, वडगाव सावताळ ते गाजदीपूर रस्ता करावा अशा मूलभूत मागण्यांसाठी सरपंचांना बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पारनेर, अहिल्यानगर।